70 वर्षात पाहिजे बन म्हणजे बन. खाली आल्यावर बघू जाऊन काय असं काय नाही का आपण आपली शक्ती दाखवली म्हणून आपल्या गरिबाला न्याय मिळायला लागला हे कोणी विसरू नका. इथून पुढच्या काळात मी तुम्हाला एवढं सांगायसाठी आलो, इथून पुढच्या काळात एकजूट कायम राहू द्या. पक्ष येत राहते जात राहते, सत्ता येते सत्ता जाती, पण समाजावर होणारा अन्याय थांबत नाही. एकजूट आपली असली तर होणारा अन्याय थांबतो. म्हणून पुढच्या काळात एकजूट कधीच फुटू द्यायची नाही. पाणी वाटणार जरा खाली बसत होता काय हो बेहतर अल्लाह बाई टेका वर्षी टेका ते माझ्याकडे देणार ना पाण्यातच तुटून पडले सगळे टेका आपलं जायला काही अडचण नाही. आपण जमतो कशासाठी, आपण एकत्र येतो कशासाठी, नुसती गर्दी दाखवायला नाही. त्यातून आपण समाजाला आणि समाजाच्या लेकराला देणार काय हे आपल्या पुढं उत्तर असलं पाहिजे, हे आपल्या समोर ध्येय असलं पाहिजे. नुसतं जमायचं म्हणून नाही जमायचं, कुणीतरी बोलवलं म्हणून नाही जायचं. समाजाचं काय होणार आहे आता, बिल्डिंगहून बघायचे दिवस नाही राहिले. आता खाली उतरणे तर जगत नाही तर जगत नसतं. बिल्डिंगहून बघणार आणि बिल्डिंगवरच राहायचं, गोदावरीला पूर आल्यासारखं. खालचे पुन्हा मदतीला येत नाही, ते मदत पाहिजे आम्हाला बिल्डिंगवरून बघत होता, खाली उतरायला रोग आला त्याला. आणखीन आपल्या अंगातली पाटीलकी जरा सोडून द्या. याच पुण्यानं आणि याच मुंबईनं महाराष्ट्राला एक नवीन दिशा दिली. महालामध्ये राहणारी मायमाऊली पुण्यात हातात चहा घेऊन रस्त्यावरती उभं होते की गरीब मराठ्यांचे पोरं मुंबईत चालले चहा द्यायचा, बंगल्यातली महालातली. कारण त्या मायमाऊलीला कळलं आता हीच वेळ आहे की आपण समाजाला साथ दिली पाहिजे. आता इमारतीचे बिल्डिंगचे दिवस नाही राहिले. एकमेकाला मदत करायला एकमेकाला धावून जावं लागणार आहे, तेव्हा आपण जगणार आहे. नसता सगळे आपल्या विरोधात आहेत. बघा मग तुम्हाला काय करायचं. मला एक कधी भाषण येत नाही, मी हाय ते ठोक आणि सरळ तुम्हाला सांगतो. मराठा जर मुंबई बंद पाडायची ताकद दाखवतो तर मराठा